विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माऊलींनी आपल्या पांडुरंगाचं वर्णन अभंगामध्ये खूप सुंदर प्रकारे केलंय. माऊली म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. माऊली म्हणतात की भगवंताचं हे सुंदर रूप पाहून मन अगदी तृप्त होऊन जातं, सुखावून जातं. तुकाराम महाराज पण आपल्याला काय म्हणतात की आवडे हे रूप ओजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. तुकाराम महाराजांनी अजून एक आपल्याला सुंदर असा अभंग सांगितलाय. तुकाराम महाराज म्हणतात की सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊलिये आची वर देई संचारोनी राही हृदया माझी तुका मने काही न मागे आणिक तुझे पाही सुख सर्व आहे. तुकाराम महाराज भगवंताकडे एकच मागणं मागतात. तुकाराम महाराज म्हणतात की मला तुझ्या चरणाजवळ सांगे आणि अशीच सेवा माझ्याकडून घडत राहू दे. एवढंच मागणं तुकाराम महाराज भगवंताकडे मागतात. रामकृष्ण.